नमस्कार, मी ॲस्ट्रोलॉजर प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं आपल्या ॲस्ट्रो प्राजक्तामध्ये मनापासून स्वागत करते। आशा करते तुम्ही सगळे स्वस्त असाल, मस्त असाल आणि महत्त्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह असाल। बघा, कालच मी तुमच्यासोबत एक व्हिडिओ शेअर केला, तो म्हणजे 7/7 पोर्टल ओपन होणार आहे 7 जुलैला। त्यामध्ये तुम्हाला मी एक उपाय सांगितला होता, तो तुम्हाला 7 दिवस करायचा आहे। पण आज मी तुम्हाला असा उपाय सांगणार आहे जो तुम्हाला फक्त 7 जुलैला एक टायमिंग सांगणार आहे, त्या टायमिंगला करायचा आहे बस। आता तो उपाय कसा 7 दिवस करायचा होता ना, तर काहींचं म्हणणं होतं की ताई 7 दिवस नाही जमणार, मग काहीतरी वेगळा उपाय सांगा। मग मी त्यासाठी तुमच्यासोबत हा वेगळा उपाय शेअर करते जो तुम्हाला फक्त 7 जुलैला करायचा आहे। त्यासाठी पण आपल्याला एक ग्रीन कलरचा पेन लागणार आहे आणि एक आपल्याला कागद लागणार आहे। ग्रीन कलरचाच पेन घ्यावा का, तर हो ग्रीन कलरचा पेन घ्या आणि एक वही असेल ना, एक वहीचा मोठा कागद तरीही चालेल किंवा वही घेतली ना डायरेक्ट तरीही चालणार आहे। काय करायचं, कसं करायचं, मी सगळं इन डिटेल या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। होतंय काय, तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत नाही, मध्ये मध्ये स्किप करता किंवा मी थोडं बघतो सुरुवातीला, नंतर व्हिडिओज बघत नाही आणि मग तुम्ही मला या नंबर व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे ना, हा ब्रेसलेटसाठी आहे। तुम्ही तिथे येऊन मला मेसेज करता की ताई हा उपाय कसा करायचा होता, तुम्ही सांगा व्यवस्थित। आता मला जर प्रत्येकाला मेसेज करूनच सांगायचा असता तर मी व्हिडिओज बनवला नसता। व्हिडिओमध्ये ना मी सगळं क्लिअर सांगितलेलं असतं, फक्त तुम्ही ते मन लावून ऐका, तुम्हाला समजणार आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत बघत राहा, जेणेकरून उपाय कसा करायचा, नंतर त्या कागदाचं काय करायचं काय नाही, सगळी माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये मिळणार आहे। चला मग व्हिडिओला सुरुवात करूया। त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बरोबर दुपारी 1 वाजता आपल्या चॅनलवर व्हिडिओ येत असतो, तो बघायला विसरू नका। चला मग सुरुवात करायची व्हिडिओला। आता 7 जुलैला 7/7 हा पोर्टल ओपन होणार आहे। 7/7 पोर्टल हा खूप महत्त्वाचा पोर्टल आहे। या पोर्टलने कोणतीही इच्छा आपली पूर्ण होऊ शकते। सेम पोर्टल 2025 मध्ये 7 जुलैला ओपन झाला होता आणि त्या पोर्टलने मी स्वतः माझ्या खूप इच्छा पूर्ण करून घेतल्या होत्या। सेम जर तुम्ही पण हा व्हिडिओ बघताय ना, तर कुठेतरी हा युनिवर्सचा संकेत आहे की युनिवर्सला तुमच्यापर्यंत हे 7/7 पोर्टल माझ्या माध्यमातून पोहोचवायचं होतं आणि तुमची ही इच्छा पूर्ण होणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आता 7 जुलैला पोर्टल ओपन होतोय ना, तर 7 जुलैचा पूर्ण दिवसभर म्हणजे 7 जुलै मला वाटतं मंगळवारी आहे, म्हणजे परवा उद्या आहे 7 जुलै। तर उद्या 7 जुलै आहे, उद्या दिवसभरामध्ये काय करायचंय ते व्यवस्थित ऐका। बरोबर सकाळी 7:07 सकाळी 7:07 तुम्ही एकतर करा किंवा संध्याकाळी 7:07 आज जो उपाय सांगणार आहे तो करायचा आहे। आणि जर तुम्हाला शक्य असेल ना, तर सकाळी पण 7:07 करा आणि संध्याकाळी पण 7:07 उपाय करायचा आहे। एक वही आणि ग्रीन कलरचा पेन घेतला। आता या उपायाला एकच इच्छा आपल्याला मॅनिफेस्ट करायची आहे। काल जो उपाय सांगितला होता त्याच्यामध्ये 7 इच्छा तुम्ही मॅनिफेस्ट करू शकता, पण हा उपाय फक्त एका इच्छेसाठी आहे। काय करायचं आहे, एक इच्छा तुमची फिक्स करून घ्यायची आहे। आज 6 तारीख आहे, आजच तुम्ही तुमची एक इच्छा फिक्स करून घ्या, जेणेकरून उद्या तुम्हाला जास्त विचार करायला वेळ मिळणार नाहीये। आता एक इच्छा फिक्स झालेली आहे आपली, ती कोणत्या फॉर्म मध्ये लिहायची, ती पॉझिटिव्ह फॉर्म मध्ये आपल्याला लिहायची आहे। जसं की मी खूप खुश आहे, आज माझी ही इच्छा पूर्ण झाली आहे। येत्या 7 दिवसात वगैरे नाही, आज माझी ही इच्छा पूर्ण झाली आहे, असं आपल्याला लिहायचं आहे। आता कसं असावं, इच्छा समजा माझी इच्छा आहे की माझं स्वतःचं घर व्हावं म्हणून, तर मी खूप खुश आहे, आज माझं स्वतःचं हक्काचं घर झालं आहे, थँक्यू युनिवर्स, थँक्यू 7/7 पोर्टल। मी खूप खुश आहे, आज मला माझ्या मनासारखी नोकरी मिळाली आहे, थँक्यू युनिवर्स, थँक्यू 7/7 पोर्टल। मी खूप खुश आहे, आज मला खूप छान असं गोंडस असं बाळ झालं आहे, थँक्यू युनिवर्स, थँक्यू 7/7 पोर्टल। मी खूप खुश आहे, आज मला 10 लाख रुपये मिळाले आहे, थँक्यू युनिवर्स, थँक्यू 7/7 पोर्टल। समजलं, आज जे काही होणार आहे ते आज, कारण हा पोर्टल एकच दिवस ओपन होतोय आणि आपल्याला आजच तो पोर्टल वापरायचा आहे, त्यामुळे आजच आपल्याला लिहायचं आहे। आता हे तुम्ही लिहिलं आज, त्यानंतर काय करायचं ते व्यवस्थित ऐका। आपल्याला ग्रीन कलरचा पेन आणि एक वहीचं पान घ्यायचं आहे किंवा वही घ्या। त्यावेळेस त्या वहीवर आपल्याला 7 वेळेस एकच वाक्य लिहायचं आहे, जे तुम्हाला मी आत्ता बोलले। त्यामध्ये तुमची इच्छा जी असेल ती तुम्ही टाका, फक्त 7 वेळेस एकच वाक्य लिहा। त्यानंतर ते पान तुम्ही फाडून घ्या किंवा ऑलरेडी तुम्ही पेज घेतला असेल तरी चालेल। त्यानंतर ते पान ना तुम्हाला फाडून त्याची घडी वगैरे घालून ठेवायचं आहे आणि तिथेच डोळे बंद करून जी इच्छा आपण लिहिली ना, ती आजच पूर्ण झालेली आहे आणि तुम्हाला किती आनंद होतोय हे तुम्हाला व्हिज्युअलाइज करायचं आहे। आजच पूर्ण झाली आहे या पद्धतीने बरं का।
हे झालं तुम्ही सकाळी 7:07 केलं. आता तुम्ही हे लिहून ठेवू शकता. उद्याच लिहायचं आहे, आज लिहायचं नाही. उद्याच तुम्ही कधीही लिहा, पण बरोबर 7:07 डोळे बंद करून तुम्हाला मॅनिफेस्ट करायचं आहे. 7:07 टाइम बघायचा मोबाईलमध्ये. 7:07 झाले का की डोळे बंद करायचे आणि मॅनिफेस्ट करायला सुरुवात करायची. सेम तुम्ही रात्री करणार असाल तर सेम आधी तुम्ही लिहून ठेवा संध्याकाळी 7:07 आधी, आणि संध्याकाळचे 7:07 झाले की डोळे बंद करून लगेच मॅनिफेस्ट करायचं आहे. शक्य असल्यास दोन्ही वेळेस करा, सकाळी पण करा आणि संध्याकाळी पण करा. आणि होईल काय, तुमची जी इच्छा आहे ना ती खूप लवकर पूर्ण होईल. आता इच्छा कधी पूर्ण होईल तर इच्छा तुमची येत्या 7 दिवसामध्ये पूर्ण होणार आहे. आज जरी आपण म्हटलो ना तरी कोणतीच इच्छा अशी नाही की ती लगेच पूर्ण होईल, आणि आपल्या इच्छा तर खूप मोठ्या मोठ्या असतात ना, तर 7 दिवसामध्ये तुमची इच्छा गॅरंटेड पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाहीये. समजलं तुम्हाला? खूप सुंदर, खूप प्रभावी हा उपाय आहे, त्यामुळे उपाय नक्की करून बघा. त्याचबरोबर तुम्हाला जर दुसरा पोर्टल आहे 7 पोर्टलचा तो दुसरा उपाय मी सांगितलेला आहे ना, काल व्हिडिओ पोस्ट केलाय, तो व्हिडिओ पण आपल्या चॅनलवर जाऊन चेक करा. जर तुम्हाला हा उपायासोबत तो उपाय करायचा असेल तर तुम्ही दोन्हीही उपाय सोबत करू शकता. आता त्या कागदचं नंतर काय करायचं, कापूरच्या वडीसोबत तो कागद जाळून टाका किंवा तसाच तुम्ही ठेवू शकता, काही हरकत नाहीये. पण तुमची इच्छा 100% पूर्ण होणार जर तुम्ही पॉझिटिव्ह असाल, तुम्ही सकारात्मक राहिला, तुमच्यामध्ये पेशन्स असेल आणि तुम्ही मेहनत प्रामाणिकपणे करत असाल तर तुमची इच्छा 100% पूर्ण होणार आहे. त्याचबरोबर बघा, खूप जणांची समस्या आहे की ताई हे पण समस्या आहे, ती पण समस्या आहे, काय करू काही समजत नाहीये. तर तुमच्या सगळ्यांसाठी ना खूप उपयुक्त असे मी वेगवेगळे प्रकारचे क्रिस्टल्स घेऊन आलेले आहे. आता हे क्रिस्टल्स आता तुम्हाला मी काढून दाखवते बघा. हे माझं धनयोग ब्रेसलेट आहे. हे जे धनयोग ब्रेसलेट आहे ना, तुम्ही हे फक्त माझ्या हातात नाही, तुम्ही आपण आजकाल बघा रील्सचा जमाना आहे, आपण इंस्टाग्रामवर सहज रील्स स्क्रोल करतो. तुम्ही कितीतरी लोकांच्या हातामध्ये हे ब्रेसलेट बघितलं असेल किंवा तुम्ही हे लक्षात ठेवून येणार रील्स बघताना नोटीस करा, खूप जणांच्या हातामध्ये हे धनयोग ब्रेसलेट आहे. यासारखे वेगवेगळ्या क्रिस्टलचे ब्रेसलेट खूप रील स्टार लोक धारण करतात किंवा जे नॉर्मल बिझनेसमॅन आहे, नोकरीवाले आहे, गव्हर्नमेंट जॉबवाले असतील, अगदी हाऊसवाईफ सुद्धा धारण करतात अशा प्रकारचे ब्रेसलेट. का तर प्रत्येकाची काही ना काही इच्छा असते आणि प्रत्येकाला आपल्या इच्छा पूर्ण करायच्या आहे. आपण माणूस म्हणून जन्माला आलो तर आपल्याला आपल्या इच्छा वेगवेगळ्या असतात आणि त्या इच्छा पूर्ण व्हावी अशी आपली अपेक्षा असते आणि आपण त्यासाठी धडपड पण करतो. पण त्याच इच्छा पूर्ण करण्यासाठी कधीतरी युनिव्हर्सचा सपोर्ट आपल्याला घ्यावा लागतो, देवाची साथ आपल्याला घ्यावी लागते, नशिबाची साथ घ्यावी लागते आणि ती तुम्हाला या क्रिस्टल ब्रेसलेटने मिळते. मी स्वतः धारण करते बघा, मला सुंदर असे अनुभव यांनी आतापर्यंत आलेले आहे. तुम्ही हे घालून बघा. आपल्याकडे बघा पैशात हे जे धनयोग आहे ना, हे बघा नावातच आहे धनयोग, आपल्या आयुष्यामध्ये धनाचा योग वाढवतं. त्याचबरोबर व्यवसायासाठी पण हे ब्रेसलेट चालतं. त्याचबरोबर बघा आपल्याकडे व्यवसायासाठी फिरोजा पण आहे, दुसरं नोकरीसाठी पायराईट आहे, आपल्याकडे प्रेग्नन्सी ब्रेसलेट आहे, आपल्याकडे व्यसनमुक्ती आहे, आपल्याकडे कर्जमुक्ती ब्रेसलेट आहे, आपल्याकडे पैशासाठी आहे, आपल्याकडे एज्युकेशन ब्रेसलेट आहे, त्याचबरोबर PCOD असेल, त्याचबरोबर वेट लॉस करायचं असेल तर ते ब्रेसलेट पण आपल्याकडे आहे. म्हणजेच काय तर आपल्याकडे सगळ्या प्रकारचे ब्रेसलेट आहे. आणि जर तुम्हाला खूप जास्त प्रकारच्या समस्या असतील ना तर 11 क्रिस्टल ब्रेसलेट, ज्याला आपण मल्टी क्रिस्टल ब्रेसलेट म्हणतो, ते पण आपल्याकडे अवेलेबल आहे. ऑर्डर करायचं असेल तर सिंपल काय करायचं आहे, तुम्हाला इथे व्हॉट्सअप नंबर दिसत असेल, त्या व्हॉट्सअपवर मेसेज करायचा आहे आणि तुमची जी समस्या आहे ती समस्या आम्हाला सांगायची आहे. त्यानुसार योग्य ते क्रिस्टल आम्ही तुम्हाला सजेस्ट करू. आता फक्त सजेस्ट करू का तर नाही, ते तुम्हाला आम्ही सिद्ध करू देऊ. सिद्ध म्हणजे काय, खूप जणांना प्रश्न पडतो, ज्याला हिंदीमध्ये रेकी करणं पण म्हणता, त्यावर व्यवस्थित ते मंत्राचा मंत्रोच्चार केला जातो आणि तोच मंत्र आम्ही तुम्हाला सांगतो, जेणेकरून तो मंत्र तुम्ही जर कंटिन्युअसली ब्रेसलेट हातामध्ये घालून बोलत असाल तर तुम्हाला त्याचा अनुभव हा जास्तीत जास्त लवकर मिळेल. आणि त्याचबरोबर आपल्याकडे फक्त आपण विकतोय म्हणून विकत नाही, आपल्याकडे जेवढे आपण आतापर्यंत सेलिंग केली आहे त्यापेक्षा कितीतरी आपल्याकडे अनुभव आतापर्यंत आलेले आहे. आणि ते जर अनुभव तुम्हाला बघायचे असतील तर मी इथे व्हॉट्सअप नंबर आहे, व्हॉट्सअपवर जायचं, मेसेज करायचं की आम्हाला ग्रुपमध्ये जॉईन करा म्हणून. आम्ही तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन करू. त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव बघायला मिळतील. वेगवेगळ्या ब्रेसलेटचे वेगवेगळे अनुभव आम्ही शेअर करत असतो. रोजचे नवीन अनुभव आहे, रोज कस्टमर आम्हाला अनुभव शेअर करतात, कारण की त्याचा फायदाच तेवढा प्रचंड प्रमाणामध्ये होत असतो.
त्यामुळे तुम्हालाही तुमची एखादी समस्या सोडवायची असेल तर स्क्रीनवर नंबर आहे, जायचं, आम्हाला तुमची समस्या सांगायची आणि त्यानुसार योग्य ते क्रिस्टल आम्ही तुम्हाला सजेस्ट करू. चला मग तुम्हाला आजचा व्हिडिओ आणि ही माहिती कशी वाटली मला कमेंट करून सांगा. आणि हो, जर तुम्हाला तुमचं राशी भविष्य जाणून घ्यायचं असेल तर आपलं बघा स्वामीमय राशी भविष्य चॅनल आहे, त्याला देखील सबस्क्राईब करून ठेवा आणि त्यावर आपण रोज वेगवेगळ्या प्रकारच्या राशींचे राशी भविष्य बघत असतो. भेटू पुन्हा अशाच नवीन आणि सुंदर माहिती सोबत. तोपर्यंत आनंदात राहा आणि महत्त्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह राहा. थँक्यू. श्री स्वामी समर्थ.